अमरावतीच्या चांदूर रेल्वे येथील आनंद मठाचे मठाधिपती दत्तगिरी महाराज उर्फ जयकृष्ण सोनटक्के यांना लैंगिक शोषणाच्या प्रकरणात अटक झाल्यानंतर राजकीय आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. आरोपीला पोलीस कोठडी न देता न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आल्याच्या मुद्द्यावरून काँग्रेसच्या नेत्या तथा माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी सरकार आणि पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांवर सरकारचा दबाव असून सरकार भोंदूबाबाला समर्थन देत असल्याचा देखील त्यांनी आरोप केला आहे. आपला अमरावती जिल्हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगे महाराज यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोन आणि यांच्या अध्यात्मासोबत आपण या ठिकाणी जुळलेलो आहोत. पण बघा, आता आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये तो खरात सारखा भोंदू पण इथं आलेला आहे. त्याचं नाव आहे खरातचा लहान भाऊ गिरी महाराज म्हणतात त्याला, आणि काय आनंद मठ त्यांनी चांदूर रेल्वेला सुरू केलेला आहे म्हणतात. हे असे भोंदू बाबा ह्या भाजपच्या साम्राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. आपल्याला तो राम रहीम बाबा, मग आसाराम बापू म्हणतात, तो जेलमधनं सुटतो आणि श्रीरामाच्या दर्शनाला VIP मध्ये जातो. चाललं तरी काय आहे, कशासाठी हे? आणि धर्माचं नाव घ्यायचं, भगवा वस्त्र परिधान करायचा, आणि अशी भोंदूगिरी या ठिकाणी सुरू आहे. या सगळ्या गोष्टी खरं अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याच्या अंतर्गत येतात आणि त्या बँड आहे. आपण एकीकडे अध्यात्म और विज्ञान से हो संसार का भला असं म्हणतो, आणि दुसरीकडे भोंदू बाबांच्या निर्मितीला हे सरकार जबाबदार राहतं. याला काय म्हणायचं? हा जो गिरी महाराज याला म्हणतायत, डॉक्टर बोंडे असो, आदरणीय नवनीत राणाजी असो, सन्माननीय मुख्यमंत्री असो, किंवा मग आता ते वरुडवाले जे आमदार आहेत ते असो, सगळ्यांसोबत त्यांचे फोटो आहेत. आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री त्यांच्यासोबत पण यांचे फोटो आहेत. म्हणजे भाजपचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, भाजपचे आमदार, खासदार त्या ठिकाणी त्याच्यासोबत जात आहेत. त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे.